मराठी माणसांच्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ओम नमः शिवाय. श्री ब्रह्मदेव हे निर्माण करते आहेत, त्याचप्रमाणे श्री विष्णू हे पालन करते आहेत आणि संहार करते देवादिदेव महादेव आहेत. मृत्यू किंवा मोक्ष यावर श्री महादेवांचा अंकुश आहे. गतजन्मीच्या आपल्या काही संचित पापांमुळे आपणास या जन्मी काही भोग येतात, काही संकट येतात, काही अनपेक्षित हालअपेष्टा किंवा दारिद्र्य भोगावे लागते. या सर्वांपासून मुक्ती देण्याचे कार्य श्री महादेव करतात. भगवान शंकर म्हणजेच खरे निर्गुण निराकार परब्रह्म होय. अशा या मोक्षकारी महादेवाला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. या दिवशी जो कोणी शिवाची उपासना करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. एकूणच या दिवशी केलेली उपासना ही मानवी जीवनाला सुख शांती समृद्धी देण्याचा एक राजमार्ग आहे. या दिवशी केलेली उपासना ही अतिशय फलदायी असते. मग ही उपासना कशी करतात बरं? ज्यांना कुणाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्ती करून घ्यायची आहे त्या प्रत्येक व्यक्तीने श्री देवादिदेव महादेवांना प्रसन्न करून घ्यावे. आणि श्री महादेव हे सगळ्यात लवकर साध्या पूजनेने, साध्या भक्तीने, भोळ्या भावाने प्रसन्न होणारे असे दैवत आहेत. म्हणूनच या देवाला भोळा शंकर असेही म्हणतात. एवढंच काय, पण आपल्या हातून अगदी अजाणतेपणे जरी शिवपूजा घडली तरी हा भोळा शंकर लगेच प्रसन्न होतो. ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेला ज्या गोष्टी आवडतात, ज्या गोष्टी केल्याने तो देव प्रसन्न होतो त्या गोष्टी आपण करणे किंवा अर्पण करणे, भेट देणे म्हणजेच त्या देवतेची उपासना करणे असं होय. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी कराव्यात. त्याने मग भोळा महादेव लगेच प्रसन्न होतो. महादेवाला कोणत्या गोष्टी आवडतात बरं? महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्याने हा भोळा शंकर लवकर प्रसन्न होतो. तो अभिषेक तुम्ही साध्या पाण्याने, दही, दूध, उसाचा रस, कुठल्याही फळांचा रस, त्याचप्रमाणे पंचामृत अशा कोणत्याही द्रव्याने केला तरी चालतो. महादेवाला पांढरी फुलं, त्याचप्रमाणे निळ्या रंगाची फुलं अर्पण केली जातात. महादेवाला बेलाचा वृक्ष तसंच चंदनाचा वृक्ष सगळ्यात प्रिय आहे. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर बेलाची पाने, त्याचप्रमाणे बेलाचं फळ देखील आपण अर्पण करू शकतो. एखादं बेलाचे झाड लावले किंवा चंदनाचे झाड लावले आणि त्याची पूजा केली तरी देखील खूप पुण्य प्राप्त होतं. त्यामुळे महादेवाचे पूजन करण्याबरोबरच चंदनाचं, बेलाचं रोप लावावं आणि त्याचं संगोपन करावं. ते झाड मोठं करावं, त्याची नीट काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे त्याची पूजा देखील करावी. त्याच्याजवळ बसून जप तप करावेत. याने देखील अपार पुण्य प्राप्त होते. शिवरात्रीच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी बेलाच्या झाडाचे किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करावे किंवा ही झाडे दान द्यावीत. त्याने देखील भोळा शंकर प्रसन्न होतो. कवठ हे फळ महादेवाला अतिप्रिय आहे. तसेच बेल, फळ, नारळ हे देखील महादेवाला खूप प्रिय आहे. महादेवाला मुठभर तांदूळ किंवा केळी फळ अर्पण करावीत किंवा अगदीच काही नसेल तर खडीसाखर अर्पण करावी. तसे शुभ्र वस्त्र महादेवाला प्रिय असते, त्याला महादेवाला अर्पण करू शकतो. शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी शिवस्तुतीचा पाठ वाचावा. शिवस्तुती ही सर्वात लवकर फलदायी होते. याने महादेव लगेच प्रसन्न होतात. तसेच शिवकवच पठण हे देखील अत्यंत उपयुक्त आहे. उपासना कुठल्या करायच्या? तर उपासनेमध्ये आपण ओम नमः शिवायचा जप म्हणू शकतो. हा अतिशय प्रभावी मंत्र आहे. या मंत्राच्या सततच्या जपाने श्री महादेव लगेच प्रसन्न होतात. साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या मंत्राची शक्ती अद्भुत आहे. या मंत्रासाठी दीक्षा, होम, संस्कार, मुहूर्त, गुरुमुखाने उपदेश इत्यादी कसलीही आवश्यकता नसते. या मंत्रात सर्व वेद व उपनिषदे यांचे सार सामावले आहे. त्यामुळे स्वच्छ आणि शांत मनाने, श्रद्धेने ओम नमः शिवायचा जितका जास्त होईल तेवढा जप करावा. दानधर्म कुठली करावीत बरं? सध्या कलियुग चालू आहे. हे दान देणे हे अनन्यसाधारण पुण्यकर्म आहे.
म्हणूनच महादेवाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही गोरगरिबांना दान करावी. इतरांना म्हणजे गरजू व्यक्तींना दूध, दही, तांदूळ, केळी, खडीसाखर, वस्त्र, नारळ, बेलाचे झाड, चंदनाचे झाड, चंदनाचे रोपटे या गोष्टी आपण दान करू शकतो. त्याने पुण्यसंचय वाढून जीवनात सुखसमृद्धी प्राप्त होते. महादेवाला ध्यान आणि शांतता अतिशय प्रिय आहे. ज्या घरात रोज ध्यानधारणा होते, ज्या घरात कलह नसतो, भांडणे नसतात, त्या घरात महादेवाची अपार कृपा असते. म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी आंघोळीनंतर 10 मिनिटे व रात्री झोपताना 10 मिनिटे महादेवाचे ध्यान करावे. यावेळी घरात शांतता ठेवावी व चंदनाचा धूप लावावा. त्याने अपार मानसिक आणि शारीरिक शक्ती प्राप्त होते व घरात बरकत होते, दारिद्र्य दूर होते. आपली जर एखादी इच्छा असेल, मनात काही राहिलं असेल, काहीतरी आपल्या मनासारखं व्हावं असं वाटत असेल की मनातली एखादी इच्छा पूर्ण व्हावी, तर त्यासाठी आपण महादेवाची उपासना स्वच्छ मनाने करावी, श्रद्धेने करावी आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा देवतेसमोर बोलून दाखवावी. तर ती नक्कीच पूर्ण होते असा अनुभव आहे. ती इच्छा एकतर मनातल्या मनात बोलावी किंवा कागदावर लिहून ठेवावी. शिवपूजन कधी करायचं? महाशिवरात्रीच्या मध्यरात्री म्हणजे 12 वाजल्यानंतर ते 1:30 वाजेपर्यंत या कालावधीत पैकी कोणत्याही प्रकारे आपण शिवपूजन करू शकतो. या काळात केलेले शिवपूजन लाखो पटीने फलदायी होते. या काळात शिवाची पूजा करावी, त्यांना अभिषेक घालावा, बेलाची पाने अर्पण करावीत, कवठ किंवा बेलाचं फळ या प्रकारची फळं अर्पण करावीत. या काळात शिवाची पूजा करावी, त्यांना अभिषेक घालावा, देवाला नैवेद्य दाखवावा, शिवाचे नामस्मरण करावे, शिवाची स्तुती वाचावी, शिवस्तोत्र म्हणावीत व मनातली इच्छा बोलावी. आपण जी इच्छा बोलाल ती पूर्ण होते असा या शिवरात्रीच्या उपासनेचा महिमा आहे. ओम नमः शिवाय.